हॅलो आणि गुड मॉर्निंग. तर आम्ही आलो होतो मॉर्निंग वॉकला. माझ्यासोबत पूजा होती आणि तुम्ही पाहू शकता केवढं छान वाटतंय आणि त्यामुळेच आम्ही येतो रोज मॉर्निंग वॉकला. आणि एक मोटिवेशन असतं की आपल्याला असं ग्रीनरी वगैरे पाहायला जायचं आहे, जरा या बिल्डिंग्समधून बाहेर पडायचं. तर त्यासाठी आम्ही मॉर्निंगला वॉकला येत असतो आणि इकडच्या साईडला पाणी देखील असतं. तर म्हणजे ते असं फील होतं की आपण आलं पाहिजे रोज मॉर्निंग वॉकला आणि असं फ्रेश फ्रेश वाटतं एकदम. पाहू शकता बिल्डिंग्स वगैरे कशा छान वाटत आहेत. हॅलो आणि गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे मंगळवार. आज चैत्रामला ऑफर असते, परंतु मी जाणार नाही भाजीला, कारण मला काढायचे किचन क्लिनिंगसाठी. जर तिकडं गेले तर गार्गी येईपर्यंत माझं ऑलमोस्ट मला सर्व आवरायचा प्रयत्न असेल, परंतु आवरेल की नाही माहिती नाही. त्यामुळे मग मी काढणार नाही. आणि आज मी लंच बॉक्ससाठी देखील दिली होती अंड्याची भुर्जी आणि गार्गीला दिले ऑमलेट सँडविच. तर बघूयात आता मी काय करते. मीही ऑमलेटच करेल आज. आवरलंय. मी 8 वाजताच आले वॉकवरून आणि आता वाजलेत 9. तर 1 तासामध्ये मी आवरलंय. परंतु मला किचन काढायचं, त्यामुळे मी एवढं डीपमध्ये नाही आवरलं. मी बाजूचं आवरून घेतलं सगळं. तर आता मी किचनचं सगळं भिंती आहेत त्या आधी पुसून घेणार आहे आणि मग त्यानंतर खालचा पार्ट काढणार आहे. कारण जेव्हाही तुम्ही कोणतंही क्लिनिंग काढता तेव्हा पहिल्यांदा वरनं सुरुवात करायची असते. तर मी सिलिंग देखील मी क्लीन करून घेईन आणि त्यानंतर मग मी भिंती वगैरे क्लीन करेल. म्हणजे मला स्प्रे करून मग ते पुसून घ्यायच्यात भिंती आणि त्यानंतर मग मी बाकीचा. आणि मी बरण्या वगैरे नाही घासणार आज. जे मोकळ्या झाल्यात तेवढंच घासेल आणि ज्यांच्यामध्ये फील केलेलं आहे त्या फक्त बाहेरून पुसून घेईल. कारण जेव्हाही माझ्या बरण्या संपतात तेव्हा मी आतमध्ये घासूनच काढत असते. त्यामुळे मी आता बरण्या नाही पुसणार. तर मी आता बरण्याच पुसणार आहे. आणि बाकीचं देखील भांडी वगैरे खूप सारी भांडी आहेत, तीही घासायची आहेत. तर चला तर लागूयात कामाला मग आता. तर मी आता काय करते की जेवढंही किचन मधलं सामान आहे वरती तेवढं सगळं आधी बाहेर नेऊन ठेवते. कारण मग मी जेव्हा सिलिंग क्लीन करेल तेव्हा सगळं त्याच्यावरती उडेल. त्यामुळे मी आधी वरचं सर्व जे काही सामान आहे ते बाहेर नेऊन ठेवते. तर आता मला हॉलमध्ये ठेवावं लागेल, कारण मधल्या पॅसेजमध्ये ठेवलं तर हे बाकीचं निघालेलं सामान कुठे ठेवणार. आणि इथे पहिल्यांदा माझं चाललं होतं, माझे किचन टेबलवर जेवढं काही सामान आहे तेवढं मी बाजूला काढून ठेवलं आणि त्यानंतर मी माझ्या झाडूने सर्व वरचं सिलिंगचा वगैरे कचरा काढून घेतला. आणि तुम्ही पाहू शकता हे ऑइलमुळे डाग पडलेले आहेत सिलिंगचे, त्यामुळे सिलिंग खराब होतं. आणि तर ते आपलं जे होममेड क्लीनर आहे किंवा तुम्ही कोणताही बाजारचा क्लीनर आणला तरी त्याने स्प्रे केलं की ते निघून जातं. आणि ती जी लाईन दिसते ती गॅसची लाईन आहे. म्हणजे माझी गॅस सिलेंडर नाही आहे माझ्याकडे, तर पाईपलाईन आहे, तर त्याची लाईन आहे ती गॅसची. तर त्याच्याजवळ मी जास्त नाही करू शकत, लीक वगैरे होऊ नये म्हणून. आणि जेव्हाही तुम्ही क्लिनिंग चालू करता तेव्हा सुरुवातीला खूप छान वाटतं, म्हणजे जेव्हा आपण सामान बाजूला काढून ठेवतो. परंतु थोडा वेळ झाला की मग असं दमायला वगैरे होतं. परंतु मी असं होऊन नाही दिलं, कारण मी 9 वाजता लागले होते सर्व करायला, पण मला 1 वाजले सर्व आवरता. परंतु मला हे आवरायचं होतं गार्गी यायच्या, त्यामुळे मग माझं फास्ट आवरलं. जर मी असा विचार केला असता गार्गी आल्यानंतर मी आवरेल गार्गीला झोपून, तर माझं नसतं आवरलं, मी आरामात बसले असते करत.
आणि ह्या ज्या टाईल्स असतात किचनच्या, तर त्यांच्या ज्यामध्ये फटी असतात, म्हणजे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तेलाचे डाग वगैरे पडलेले असतात. प्रत्येक याच्यामध्ये असतात असं नाही. तर मग मी ते कसे काढणार, तर मी एव्हरी टाईम काढत असते. ते दिवाळीला काढले होते मी, तर मी आजही काढलं ते सर्व. तर मी त्याला स्प्रे करून घेतलं आणि 2 मिनटं तसंच ठेवायचं आहे. ते भिजलं तरच निघतं लगेच, नाहीतर नाही निघत. आणि आपला जो दात घासायचा ब्रश असतो खराब झालेला जुना वगैरे, तर मी असे ठेवत असते आणि मला कधीही कामाला येतात. तर मग मी त्याने ते मध्ये क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग ते पाहू शकता केवढं व्हाईट दिसतं. आणि त्यानंतर चालली होती माझी भांडी घासायचं काम. आणि खूप सारी भांडी होती, तर माझं फास्ट म्हणजे चाललेलं आणि उरकलं देखील. आणि हा मोदकाचा साचा आहे, मला सापडला आता भांडी घासता घासता. मी काढून ठेवते बाजूला, लागेल मला. आणि अशा प्रकारे मी ही भांडी सगळी घासून ठेवलेली आहेत. आणि हे जे कॅबिनेट्स आहेत ते आतमधून देखील मी वॉश केलेले आहेत. आणि आता मला ह्या ज्या बरण्या आहेत त्या पुसून आतमध्ये ठेवायच्यात. आणि मग त्यानंतर मी ही वरची जी भांडी आहेत ती देखील पुसूनच आतमध्ये ठेवेल. आणि अजून हे कॅबिनेट्स राहिलेले आहेत माझे, कारण हे एवढा सगळा पसारा काढला तर फुटण्याची शक्यता आहे. काही काचेचे भांडे वगैरे आहेत, तर मी हे जरा वेळाने काढेल, म्हणजे गार्गी वगैरे झोपली की मग काढेल हे. आणि आता मी फरशी देखील क्लीन, म्हणजे पाणी टाकून क्लीन केली आहे. तर आता मी बाहेर बघू शकता सगळीकडे पसारा करून ठेवलेला आहे. तर आता मी हा सर्व आवरून घेते. आणि 11:15 वाजलेत आता. आणि खालचे कॅबिनेट्स देखील माझे आवरून झालेले आहेत. मी सर्व सामान बाहेर काढलं होतं आणि आता मी अरेंज करते सर्व. तर अशा प्रकारे मी फक्त पुसून घेतले डबे आणि ही भांडी घासलेली आता मी ठेवून देते. तर अजून वरती एवढा पसारा आहे. आणि हे देखील मी पुसून ठेवून दिलं डबे. आता हे बाकीचं अरेंज करायला लागेल. तर अजून एक मांडणी आहे जी इथे असते ती, तर ती आता मी घेऊन येते घासून. आणि तुम्हाला म्हटलं होतं की होप सो कधी क्लिनिंग करताना काचेची भांडी फुटू नये. आणि माझ्याकडनं माझी एक छोटी बरणी फुटलेली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु काचेच्या भांड्यातलं किंवा स्टीलच्या भांड्यातलं खाल्लेलं कधीही चांगलं. सो इट्स ओके. तर आता मी कचरा बाहेर टाकून येते. हा सगळा ऑलमोस्ट झालेली आहे क्लिनिंग आणि गार्गी यायचं टायमिंग देखील झालेलं आहे आता. तर मी आता इथे झाडून वगैरे घेते. इथे कचरा थोडासा साठलेला आहे तर.
तर मी आत्ताच खाली आले आणि आता वाजून गेलेले आहेत 1. तर मी आता गार्गीला घ्यायला आली आहे. गार्गीला घेऊन जाईल आणि वरती जाऊन मला जेवण देखील करायचं आहे. गार्गीचंही जेवण झालेलं नाही आहे, तर आम्ही दोघी सोबतच जेवण करू. आणि मी आज बनवणार आहे ऑमलेटच, कारण मी गार्गीलाही ऑमलेट दिलं होतं सकाळी. ह्यांनाही मी भुर्जी दिली होती डब्यामध्ये आणि मी माझ्यासाठी देखील ऑमलेटच बनवली. गार्गीला योगच चपाती देणार, कारण तिने सकाळीच ऑमलेट खाल्लं होतं. जास्त एग्स पण चांगले नाहीत, त्यामुळे मग आता थंड म्हणून मी थोडंसं योगत देईल, कारण आता बाहेर देखील खूप ऊन आहे. आणि मी बीटरूटची चपाती बनवली. हॅलो, आणि मी झोपलो होतो आम्ही दुपारी. माझं म्हणजे सर्व काम आवडलं दुपारीच. आणि गार्गी आल्यानंतर तिला खायला घातलं. आम्ही दोघी जेवलो आणि आम्ही थोडा वेळ झोपलो. तर आत्ता वाजलेले आहेत 5:30 आणि मी गार्गीला सोडून आले. तर तिचा 5 वाजता क्लास असतो डान्सचा, तर तिला अर्धा तास आधी उठवलं असेल आणि सोडून आले. तर आता मी बनवणार आहे माझ्या मिस्टरांसाठी नाश्ता. तर नाश्त्याला सँडविच बनवणार आहे. तर मी बटाटे आता बॉईल करायला लावते आणि मी फिश आणलेले आहेत. तर गार्गीला खूप फिश आवडतात आणि तिला माहितीच नाही मी फिश आणणार होते आज. कालच म्हणत होती फिश खायचे, पण काल होता सोमवार, तर काल नाही आणले. मग मी आता आणलेलं. आता मी ते वॉश करते आणि मॅरिनेट करून ठेवते. सिम्पल बनवणार आहे, कारण मला आता एवढं म्हणजे माझ्यात एनर्जी नाही आहे की मी आता फिश बनवेल, कारण आता थकल्यासारखं झालं आहे खूप. तर मग मी आता फिश फक्त वॉश करून मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि सँडविचची तयारी करेल. आणि मग रात्रीच्या जेवणाचं बघूयात, मसाले भात वगैरे करेल, असं काहीतरी करेल. आणि आमचा चहा वगैरे झालेला आहे आणि ती ब्रेकफास्टची देखील तयारी झालेली आहे. तर आता स्वयंपाकाचं मी थोड्या वेळाने बघेल काय करायचं ते. हॅलो, आणि आम्ही निघालेलो आहोत अलवादा सेंटरला भाजी आणण्यासाठी. तर घरातल्या बरं फिश पण आणतं. आणि आम्हाला भाज्या संपलेल्या आहेत आणि आता 2-4 दिवस सुट्टी देखील आहे. तर थोड्याशा भाज्या घेऊन येऊ, म्हणजे घरी आल्यावरती पटकन बाहेर जाऊन की करायला. तर मेथीची भाजी सुद्धा नाहीये घरामध्ये. पुदिना वगैरे, कोथिंबीर सगळंच आणायचंय. आणि अजूनही काही फळभाज्या वगैरे भेटल्या तर घेऊन येऊ, कांदे वगैरे. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत. तर त्यांना मॅच पाहायची मिस्टरांना, तर ते कारमध्येच आहेत आणि आम्ही भाजी घेऊन येणार आहोत आता. आणि तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक बॉक्स आहे आणि आपले शूज, नवीन शूज घेतले की जसा बॉक्स येतो तशा प्रकारचा बॉक्स आहे. त्याला बाजूने लावल्यात कड्या फक्त. आणि असंच ते 10 दिरहमला विकतायत ते, पाहू शकता. हे अशा प्रकारे आहे. आणि इथे माझं चाललेलं बिलिंग. सगळे आपल्याच आहेत तिथल्या. हा, पुट राहू दे. 18.6. आणि आमची शॉपिंग झाली होती आणि गार्गी नाचत नाचतच घरी चालली होती गाडीकडे, पाहू शकता. आणि ती खूप खुश होती. वजन केलं तिचं म्हणून तिने स्वतःच कॉईन पुट केला होता त्यामध्ये. आणि इथे आहेत फिश. तर हे मी मॅरिनेट करून ठेवले होते मग अशी तुम्हाला सांगितलंच मी. तर आता मी इथे ऑइल घेतलेलं आहे पॅनवरती आणि मी आता थोडेसे फ्राय करेन. मॅरिनेट करायला मी फक्त तिखट, मीठ आणि हळद लावली, बाकी काहीही लावलेलं नाही आहे जास्त. आणि ही सुरमई आहे. तर असे पीस कट करून भेटतात. अख्खी सुरमई घ्यायची गरज नाही आपल्याला इकडे. अख्खी घेऊ शकता तुम्ही, असं काही नाही आहे.
तर माझे फिश फ्राय करून झालेले आहेत आणि सिंपल फ्राय केले मी. आणि इथे मी घातली मुगाची डाळ भिजवण्यासाठी. तर मी विचार करत होते गार्गीला मी उद्या मुगाचे आप्पे देईल करून, परंतु मी डोशाचं पीठ देखील आत्ता आणलं येताना. बघूयात काहीतरी उद्या आप्पेच करेल, कारण मग ती आता डाळ भिजायला घातली तर वायाला जाईल, किंवा मग त्याचं दुसरं काहीतरी बनवेन. चला तर आम्ही आता जेवण करून घेतो आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते मी ग्रोसरीमध्ये काय काय आणलंय आणि भाज्या वगैरे आणल्यात, काही डेकोरेशनचे आयटम देखील आणलेत आणि भांडी देखील राहिलेली आहेत. तर आज ब्लॉग देखील एडिट करायचं आहे संध्याकाळी पुन्हा. तर आम्ही गेलो होतो अलमहाजा सेंटरला, तुम्हाला सांगितलंच मी. तर मी तिकडून काय काय आणलं तुम्हाला मी दाखवते. ही आहे पालकची भाजी आणली मी, मुळे आणले 2 आणि स्वस्त देखील होते. फक्त 30 रुपयाचे, 30 ते 35 रुपयाचे असतील हे 2. आणि फ्रेंच बीन्स आणले, पाहू शकता अशा प्रकारचे आहेत. फ्रेंच बीन्स आपले नॉर्मल फ्रेंच बीन्स असतात असेच आहेत. इथे आहे कोथिंबीर आणि पुदिना आणलाय खूप सारा, कारण मला बनवायचे डिटॉक्स वॉटर पुदिना घालून, त्यामुळे मी जास्त आणलाय. आणि पुदिन्याची चटणी देखील लागते. तर इथे आहेत गुजराती वांगी आहेत, ती अशा प्रकारचे असतात गुजराती वांगी, प्लेन असतात. आणि इथे आणलंय भरीत करण्यासाठी एक काळं वांग, इथे आपला काय म्हणतात त्याला, एक प्लांट असं म्हणतात. आणि मला कोल्हापुरी गूळ भेटला, तर मी घेऊन आले 2 किलो, कारण मला चहाला गूळ लागतो आणि आता पुरण देखील बनवायला लागेल अक्षय तृतीयाला. तर मग त्यासाठी म्हटलं गूळ घ्यावाच लागेल, तर मी 2 किलो घेतलेला आहे. आणि मी आणलंय लाटणं. माझ्याकडे होतं लाकडाचं लाटणं, पण ते खराब झालं, असे स्क्रॅचेस गेले होते मध्ये. तर मग मला हे स्वस्त देखील भेटलं, 45 रुपयाला वगैरे भेटलं असेल, तर मग मी ते घेतलं. आणि इथे आणलंय मी डोशाचं पीठ, इडली डोशाचं, कधी एमर्जन्सीला गार्गीला वगैरे द्यायला बरं पडतं. इथे आणले कांदे, बटाटे आहेत आणि कवळा भोपळा भेटला मला, तर मग मी 2 भोपळे देखील घेऊन आले. कवळे भोपळे आहेत हे, खूप असे बारीक देखील आहेत. आणि हे मी माझ्या किचनला लावण्यासाठी आणलेलं आहे, किचन पेपरच आहे हा. तर याला वॉल शीट असं म्हणतात, म्हणजे भिंतीवरती चिकटवायचे आपल्याला. तर मी आता हे उद्या लावेन आणि तुम्हाला दाखवेल देखील कसं दिसतंय ते. तर एवढंच आणलेलं आहे मी. आणि आता वाजलेले आहेत 10. तर माझंही काम सगळं आवरलेलं आहे. गार्गीला स्कूलमधून आता रमदान आहे, तर ईद येणार आहे, तर त्यांना ईद मुबारकचं कार्ड बनवायला सांगितलेलं आहे. तर गार्गी आता कार्ड बनवते. आम्ही आत्ताच जाऊन कार्डबोर्ड पेपर आणला खालनं, आणि तिचं झालं की तिला झोपवणार आहोत. एक 15-20 मिनिटांमध्ये होईलच. आता 10 वाजलेले आहेत. चला तर मग मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.